24 चेंडू आणि 23 धावांची गरज. ओहो यावेळेस पहा रामानुष तिकडे मात्र रन कंप्लीट करताना दिसतोय, परंतु ओहो यावेळेस मात्र चांगलाच बॉल अपील झालाय आणि अंपायरचा हात उचललाय, म्हणजेच काय OUT ही इज आउट. LBW स्वरूपामध्ये विकेट जाते. अगदीच मला असं वाटतंय मैदान स्टंपच्या समोरासमोर आहे. प्लम LB ज्याला आपण म्हणतो तो तिकडे पाहायला मिळतोय. पहा प्रत्येक बॉल वरती वेगळेच अँड कंपल्सरी चेस. ओ या वेळेस मात्र लकी ठरणार आहेत. डायरेक्ट हिट. ओहो वळकेश्वर रॉयल आर्कर्स मध्ये आर्कर्स हा संघ इकडे मात्र कमबॅक केलाय. काय दर्जेदार कमबॅक आहे हा आर्कर्स संघाचा. आता परंतु त्याची जागा घेण्यासाठी मागून आकाश आलेला, त्याने सुद्धा खूप जबरदस्त बॅटिंग केली, खूप चांगली चुरस. आणि या वेळेला यू मिस अँड आय विल डेफिनेटली हिट. फलंदाजाला केलंय त्रिफळाची. गणेश नग्यारीच्या खात्यामध्ये मात्र या वेळेला साहिल पुजारीची विकेट. क्लीन बोल्ड. अगदी उजवी एसटी वाकवली आहे. लेग स्टंपचा वेध घेणारा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. थंडर्स वन द टॉस आणि आणखीन एक विकेट मला वाटतं या वेळेला येईल. रोहित सुद्धा आउट होतोय. बॅक टू बॅक विकेट्स आलेत. सम्राट आता मात्र अडचणीत सापडतोय आणि तोही आउट होऊन माघारी परतलाय. शेवटच्या बॉलवर कॉट बिहाइंड और एक झटका लगता हुआ जीत गुज्जर के तौर पर और एक बल्लेबाज आउट. वाळकेश्वरचा सम्राट संघाला मात्र आणखीन एक हादरा लागतोय. जीत गुज्जर सारखा एक चांगला फलंदाज आउट होऊन माघारी परतला आणि 3 विकेट्स एकाच ओव्हरमध्ये. जरा मित्रांनो गणेशची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या गणेशच्या गोलंदाजीसाठी. साहिल पुजारी सारखा रोहित माघारी परतावून लावण्यामध्ये त्याला यश मिळतंय. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. हाफ ट्रॅकर होता. आणखीन एक विकेट या वेळेला मिळतीये की काय गणेशला आणि आणखीन एका विकेटचं पतन होतंय. सचिन कनोजिया सुद्धा माघारी परतेल. आपल्या स्पेलमध्ये आतापर्यंत 4 फलंदाजांना त्याने माघारी परतावले. 6 चेंडू आणि 18 धावा आता बनवायचे आहेत. मात्र एक चांगली संधी मिळावी त्यामुळे या स्पर्धेसाठी मात्र त्यांनी सुद्धा खूप चांगलं सहकार्य केलं. त्या सर्वांचे आम्ही आभारी असणार आहोत. वेगळी ऍक्शन आहे आणि या वेळेला ऍक्शनला रिएक्शन देण्याचा प्रयत्न होता परंतु हाय फटका फसलाय आणि करण मारुसरे तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय. पुन्हा एकदा मिळाली गणेशला सफलता. याच विकेटची चर्चा. मॅच मध्ये मात्र त्याला पहिल्याच ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूमध्ये विकेट मिळते. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं दुसरं षटक आणि त्यातून मात्र पहिला बॉल डबल आली आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र करण मालुसरे तंबूच्या आसऱ्याला परतलाय.